राज्य साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। राज्य सरकारने योजनेच्या हप्त्यासाठी निधी वितरित केला आहे। या संदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पाहूयात। युवा रंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ त्यांच्या वतीने युवा रंग 25 म्हणजे 25वा युवा रंग हा युवा महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। 5 दिवस हा महोत्सव या ठिकाणी चालणार आहे। जवळपास 950 विद्यार्थिनी, 750 मुलं, 725 मुलं यांचा पार्टिसिपेट सहभाग या सगळ्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी राहणार आहे। 5 दिवस आपल्या अंगी असलेले सगळे कलाविष्कार, सगळे कलागुण, सांस्कृतिक असतील, क्रीडा असतील, सगळ्याच बाबतीमध्ये या ठिकाणी स्पर्धा होणार आहेत। आणि मला वाटतं एक चांगलं व्यासपीठ विद्यार्थ्यांसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ एक बहिणाबाईंच्या नावाने आहेत कवयित्री त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे। आणि या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा। नुकतंच उद्घाटन त्याचं या ठिकाणी झालेलं आहे। विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीपासून आणि यातली सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट जी आहे ती वंदे मातरम 150 वर्षापूर्वी बंकिमचंद्र यांनी वंदे मातरम हे गाणं लिहिलेलं होतं आणि ते सगळं एक स्फुरणगीत होतं। संपूर्ण देशासाठी स्फूर्तिगीत म्हणून ते आलं। हे नुसतं गाणं नाही तर आमच्या राष्ट्राचा हा आत्मा आहे, आमचा आत्मा आहे। आणि म्हणून हे गीत म्हणत हजारो लोकांनी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्यात, प्राणांचं बलिदान त्या ठिकाणी दिलं। आपल्या संसाराचं, कुटुंबाचं तुळशीपत्र ठेवून अनेक जण रस्त्यावर उतरलेत आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं। आणि अशा या गीताला आता 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत। ही थीम समोर ठेवून हा युवा रंग कार्यक्रम याचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे। मदतीची घोषणा केलेली आहे, त्यावरून सामनामध्ये आग्रहाने टीका करण्यात आलेली आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे पॅकेज नव्हे तर क्रूर चेष्टा आहे, फक्त आकडे मोठे आहे, मदत खोटी असं म्हटलेलं आहे। सामनाकडून काही वेगळी अपेक्षा आम्हाला नाही आहे, त्यांच्याकडून कुठली वेगळी अपेक्षा नाही आहे। कारण त्यांना म्हणजे इतकं सगळ्या स्तरातून याचं स्वागत झालं, शेतकरी संघटनाकडून स्वागत झालं आणि अपेक्षेपेक्षा चांगलं पॅकेज माननीय फडणवीस साहेबांनी आमच्या सरकारने या ठिकाणी दिलेलं आहे। पण शिवसेनेकडून काय अपेक्षा करणार? त्याच्याकडून काहीच अपेक्षा नाही। स्वतः सरकारमध्ये असताना काहीच करायचं नाही, काहीच बोंब पाडायची नाही। आणि आता शेतकऱ्यांना एवढं चांगलं पॅकेज दिल्यावर, त्याच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं राहिल्यावर अशा पद्धतीने सामनाला वाचतं कोण? मला हे समजत नाही। आता कोण वाचतं सामनाला? सामनाला कोणी वाचत नाही आणि सकाळचा भोंगाही कोणी ऐकत नाही। त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला काही अपेक्षाही नाही। पण निश्चित शेतकऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभं राहिलो। आज त्यांना उभं राहण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, याचा आनंद शेतकऱ्यांनाही। कोणत्या योजनांवर पडणार आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। केंद्र सरकारची आर्थिक मदतीचं काय असंही सामनातून म्हणतात। मला वाटतं केंद्र सरकारकडे आम्ही मागणी करू जो 32,000 कोटी रुपये या सगळ्या गोष्टी लागणार आहे, किंवा त्यापेक्षा सुद्धा मोठा आकडा या ठिकाणी जाईल। केंद्र सरकार निश्चित त्या ठिकाणी मदत करेलच, त्या बाबतीत कुठे दुमत नाही आहे। कारण 32,000 कोटी आता आम्हाला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी द्यायचे आहेत। आर्थिक मोठा बोजा आहे, पण शेतकऱ्यांसाठी म्हणून तो काहीच नाही खरं म्हणजे। पण त्याची चिंता कोण काय देणार आहे, कोण काय देणार नाही, हे मला वाटतं सामनाने किंवा उभाठाने करू नये, नसतं खटाटोप करू नये। आज चांगलं पॅकेज या ठिकाणी सरकारने दिलेलं आहे, त्यामुळे मला वाटतं शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त केलं जातं। पॅकेज सरकारने दिलं आहे, पण कर्जमुक्तीचं काय यावर मात्र सरकार काहीच बोलत नाही। मला वाटतं हे काल मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे, त्याची वेळ येऊ द्या, निश्चित ते सुद्धा होईल। पण आज सर्वात आधी शेतकऱ्यांना उभं करणं, रब्बी हंगामासाठी त्याला पुन्हा त्या ठिकाणी काहीतरी आर्थिक सहाय्य करणं हे महत्त्वाचं। आणि म्हणून 10,000 रुपये आपण बघितलं असेल इलेक्ट्रिक शेतकऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत की त्यांनी आता रब्बीमध्ये सुद्धा पेरण्या कराव्यात। पाणी आहे, जमिनीमध्ये ओल आहे, पण शेतकऱ्यांना आता आर्थिक परिस्थिती खराब आहे आणि म्हणून 10,000 रुपये त्यासाठी सुद्धा मागणी नसताना सुद्धा अतिरिक्त आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे। शेतकऱ्यांना जमिनीसाठी जे खरडून वाहून गेले आहेत त्यासाठी मोठं पॅकेज, म्हणजे अपेक्षाही नसेल उबाटा फबुटाला कोणाला, तेवढं मोठं पॅकेज आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे। म्हणून मला असं वाटतं की आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही। शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू आहे, त्याच्या हितासाठी आम्ही अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे। गृह राज्यमंत्री योगेश कदम अडचणीत सापडलेले आहेत। त्यांनी गुंड जो आहे गायवळ त्याच्या भावाला जो शस्त्र परवाना दिल्याचं समोर आलेलं आहे। कधी आदेशाची प्रत त्यांनी शिफारस पत्र दिले, पत्र दिलेलं आहे स्वाक्षरीने। स्टॉलवर जायचं आपल्याला स्टार्टअप इंडिया गायवळच्या मला या बाबतीत काही कल्पना नाही। मी आता सकाळीच ट्रेनने आलो, इकडे झालो सकाळी, त्यामुळे मला या बाबतीत काही माहिती नाही। माहिती घेऊन मी बोलेल याबाबत। नॅशनल क्राईम रेकॉर्ड जो आहे, नॅशनल क्राईम रेकॉर्डच्या अहवालानुसार महाराष्ट्र हा सर्वात भ्रष्टाचार राज्य असल्याचं समोर आलेलं आहे। कोणी म्हटलं? नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो आहे ना, त्यांचा अहवाल समोर आला दिला। त्यांनी म्हटलं की 785 शासकीय कर्मचारी आणि खासगी व्यक्तींना आतापर्यंत अटक झाली आहे आणि 2885 ठिकाणी आतापर्यंत भ्रष्टाचाराची कारवाई झालेली आहे। चांगलं आहे ना, उलट सरकार भ्रष्टाचारावर कारवाई करतं आहे का वाईट आहे का?
करू नये का? मग तो आकडा कमी करता येईल असं करायचं का? मला वाटतं ते अधिक वाढलं पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार असेल कोणी करत असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे, ACBच्या जाळ्यामध्ये ट्रॅप झालेच पाहिजे. आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांचं हे धोरण आहे की जे असे उद्योग करत असतील त्यांना पकडा, जेलमध्ये टाका, त्यांना सस्पेंड करा, त्यांना निलंबित करा. आकडे वाढले म्हणून काही भ्रष्टाचारी राज्य असायचा अर्थ होत नाही. उलट राज्यामध्ये या अशा लोकांवर किती चांगली कारवाई होते आहे, कशा पद्धतीने कारवाई होते हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. क्राईममध्ये नाशिक पण अव्वल आलेलं आहे असं म्हटलं जातं. आता नाशिकमध्ये पण सर्वात मोठी गुन्हेगारी वाढलेली आहे. काही अंशी नाशिकमध्ये सुद्धा गुन्हेगारी आहे, वाढलेली आहे, खुनाचे प्रकार वाढलेले आहेत, हे आपणही बघतायत. हे आम्ही पुढे अमान्य करत नाही, पण त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गेल्याच आठवड्यामध्ये CP&च्या ठिकाणी ते बोललेले आहेत, बैठकही घेतलेली आहे आणि योग्य सूचना त्या ठिकाणी अतिशय कडक सूचना या बाबतीत दिलेल्या आहेत. आपण बघतात की गेल्या 8 दिवसापासून खूप मोठी धरपकड किंवा हालचाली काही अधिकाऱ्यांच्या बदल्यासुद्धा CPने त्या ठिकाणी केलेल्या आहेत. मला वाटतं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कुंभमेळा पण आहे आणि म्हणून त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था ही जोपासलीच गेली पाहिजे आणि त्या दृष्टीने आता कारवाई सुरू झालेली आहे. पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आरोप केला आहे की निलेश गायकवाड हे राम शिंदेचे निकटवर्ती आहे. मला वाटतं सगळ्यांचे फोटो सगळ्यांबरोबर असतात, त्यांच्याबरोबर कुठेतरी फोटो सापडेल. पवार कुटुंबियासोबत सुद्धा कुठेतरी फोटो त्यांचा सापडेलच असं नसतं. हे लोक येऊन कुठे कुठे फोटो काढत असतात, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बाजूला भरून फोटो काढत असतात. त्यामुळे जवळचे दूरचे असं कुठे विषय नसतो. निश्चित घायवळ यांच्यावर कारवाई आता झालेली आहे, कडक कारवाई होते. ते बाहेर निघून गेलेत, आल्यावरही त्यांच्या कारवाई होईल. प्रशासनाने माननीय मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री आहेत, त्यांनी या बाबतीमध्ये मला वाटतं कडक सूचना दिलेल्या आहेत. त्यांची कुठे हे कुठे कोणाची निकटवर्ती आहे, काय कोणावर फोटो काढला, हा भाग खरं म्हणजे फोटो काढायचा गौण असतो. सगळ्या राजकीय पुढाऱ्यांबरोबर सगळेच लोक कोणी कुठेही उभं राहतो, फोटो काढतो. तो फोटो आला की मग सगळा टपका पुढाऱ्यांवर येतो, नेत्यांवर येतो. पण मला वाटतं अशा लोकांना आळा घालण्याचं काम माननीय गृहमंत्री मुख्यमंत्री करत आहेत. एकच सांगा काय लाडकी बहीण योजना जी आहे ना, लाडकी बहीण योजनेचा हप्ता, लाडकी बहीण योजना जी आहे तिचा जो निधी आहे तो वळताकर म्हणजे सामाजिक न्याय विभागाचा निधी जो आहे तो वारंवार मला वाटतं हा विषय वारंवार गेला 6 महिन्यात याचा वळता केला, याचा वळता केला. आता मला वाटतं काही विभागामध्ये पैसे शिल्लक असतील तर ते वळते केले जातील, नंतर ते त्या ठिकाणी ॲडजस्टमेंट असते तशी सगळ्यांना मिळतील. दिवाळीमध्ये कोणी राहणार नाही. शेतकऱ्याची सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सगळी जे आमची पूर्ती जी असेल ती त्या ठिकाणी करू. जे जे आता पंचनामे झालेत, शेतकऱ्यांना जे पैसे द्यायचे आहेत ते सगळे दिवाळीच्या पूर्वी त्यांच्या खात्यामध्ये जातील. लाडक्या बहिणींना सुद्धा त्याच्यामध्ये वंचित ठेवलं जाणार नाही. लाडक्या बहिणीचा सुद्धा जोही निधी आहे किंवा ती मदत आहे ती त्यांच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वीच जाईल. आपल्या मर्जीतले जिल्हाधिकारी जे आहेत आयुष प्रसाद यांची नाशिकला जिल्हाधिकारी म्हणून वर्णी लागल्याचं बोललं जात आहे. आता काही दिवसांनी पालकमंत्री पदाची सुद्धा वर्णी लागेल अशी चर्चा सुरू झालेली आहे. आता माझ्या मर्जीतले म्हणजे मला समजलं नाही. तुमच्या मर्जीतल्या तुमच्या जवळच्या असल्याच्या अधिकाऱ्याशी चर्चा आहे की त्यांची नाशिकला कुंभमेळ्यासाठी वर्णी लागली. असं नाही, माझ्या मर्जीतले वगैरे असं काही नसतं. अधिकारी असतात. आता हे आले ते माझ्या मर्जीतले नाही असं म्हणणं आहे का? मग असं नसतं. पण कुंभमेळ्यासाठी त्याची बदली, कारण तिथले जिल्हाधिकारी त्यांनी 2.5 वर्ष झाले, त्यांचा कार्यकाळ संपलेला होता आणि म्हणून बदली होणारच होती आणि म्हणून यांना त्या ठिकाणी दिलेलं जळगावची नाही. बाकी सगळी मदत होईल, शेतकऱ्यांना होईल, लाडक्या बहिणींना होईल, पण पालकमंत्र्यांचं सांगता येत नाही. माजी महापौर ललित कोल्हे जे आहेत यांना आपलं जेलमध्ये VIP ट्रीटमेंट दिलं गेल्याचा आरोप झाला आहे आणि त्याच्यानंतर एका पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली झाली आणि काही मंत्र्यांनी त्याच्यासाठी फोन केल्याचंही प्रकरण समोर आलेलं आहे. नेमकी काय तर या बाबतीमध्ये मला कुठली माहिती नाही, कोणी फोन केला काय मिळाला, पण कोणी फोन करणार नाही. कोणी कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करणार, तो गुन्हा गंभीर आहे. मी जी माहिती घेतली SP कडून, त्यामुळे तुम्ही दाखवा कोणाची काहीतरी काही सर्वराई चाललेली आहे, आदर तिथे चाललं आहे, आपण सांगावं. कोणी जर केली असेल तर त्यांच्यावर कारवाई मला वाटतं SPने केलेली आहे. त्यात कोणाचीही त्यात घाईघाई केली जाणार नाही. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.